नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती 2024 टेट एक्झाम संदर्भात पसंतीक्रम संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। ऑफिशियल नवीन प्रसिद्धीपत्रक आहे, यामध्ये काय महत्त्वाची अशी माहिती आहे, काय सूचना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। सुरुवात करूया। नवीन माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षा संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती, नवनवीन अपडेट आणि नवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात। परीक्षांचे निकालासंदर्भात माहिती, जी काही शासनाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा संदर्भातली ऑफिशियल माहिती असते ती तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहे। आणि 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा फायदा होणार आहे। 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे चालू घडामोडी या विषयाचा। यावर्षीचा जाहीर करण्यात आलेला भारतरत्न हा पुरस्कार, तर प्रथमच हा जो पुरस्कार आहे तो एकूण 5 व्यक्तींना जाहीर झालेला आहे। आणि या पुरस्कारासंदर्भात सविस्तर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल असणार आहे। परीक्षेमध्ये हा प्रश्न जो आहे तो असणारच आहे, तर याची व्यवस्थित तयारी करायची असेल तर जॉईन करा टेलिग्राम चॅनल। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आणि दररोजच्या चालू घडामोडी, नवीन पुरस्कार, नवीन अपडेट दररोज आहे टेलिग्रामवरती टाकलेल्या, तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची। जॉईन करा आपलं टेलिग्राम चॅनल, तुम्हाला फायदा होईल स्पर्धा परीक्षेसाठी टेलिग्राम चॅनलचा। तर पहा, या ठिकाणी पाहू शकता शिक्षक भरतीबाबत एक नवीन प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये नेमकी काय माहिती आहे, तर उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे। सदरची जी सुविधा आहे ती दिनांक 9/2/2024 ते 12/2/2024 या कालावधीमध्ये सुरू राहील, अशी उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर पहा, या ठिकाणी अगोदर पसंतीक्रम लॉक करण्यासाठी तारीख होती 9 तारीख शेवटची, परंतु आता ही यामध्ये मुदतवाढ झालेली आहे। 12 तारखेपर्यंत तुम्हाला पसंतीक्रम जे आहेत ते लॉक करता येणार आहे। त्या ठिकाणी पुढे माहिती पहा, ज्या उमेदवारांना वैयक्तिक या कारणास्तव प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांना खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनातील इयत्ता 9वी ते 10वी व 11वी ते 12वी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे। यास्तव या प्रकारच्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून विहित मुदतीत लॉक करण्याची कार्यवाही करायची आहे। काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अलर्ट येत असल्यास अशा उमेदवारांनी त्यांनी पूर्वीचे जे प्राप्त केलेले पसंतीक्रम आहेत ते डिलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करायची ती कार्यवाही करायची आहे। प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार भरती प्रक्रियेच्या पुढील प्रक्रियेसाठी सहभागी राहणार नाही किंवा पुढील टप्प्यासाठी तो पात्र असणार नाही। यास्तव प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे अनिवार्य आहे। अभियोग्यताधारकांकडून ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या मुद्द्यांना पोर्टलवर एकत्रितरित्या न्यूज बुलेटिनद्वारे उत्तर देण्यात येत आहेत। अभियोग्यताधारकांचे वेळ, श्रम वाचवण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनाने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे, याची नोंद घ्यावी। त्यामुळे कार्यालयात गर्दी करू नये, तसेच कोणीही अधिकारी, कर्मचारी अथवा अनधिकृत व्यक्ती यांना व्यक्तिशः संपर्क करू नये, अशा प्रकारची माहिती या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। शिक्षक भरती 2024 प्राधान्यक्रम लॉक करण्यासंदर्भात महत्त्वाच्या अशा सूचना पोर्टलवर जारी करण्यात आलेल्या आहेत। 12 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे पसंतीक्रम जे आहेत ते लॉक करता येणार आहेत। महत्त्वाची अशी ही अपडेट आहे, तर तारखेच्या आतमध्ये तुमचे प्राधान्यक्रम या ठिकाणी लॉक करा।